नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पास्ता बनवणार आहोत. पास्तासाठी लागणारी सामुग्री आपण घेतलेली आहे. सगळ्यात पहिलं आपण पास्ता ओला करून चांगला भिजवून घेतलेला आहे. नंतर त्याला सोक केलाय. त्यानंतर मॅगी मसाला, इकडे आपण मॅगी मसाला नाही, पास्ता मसाला. अच्छा, मॅगीचाच पास्ता मसाला. त्यानंतर आहे इकडे कांदा आणि काय कॅप्सिकम याची पेस्ट आहे. आणि इकडे आहे चिली, याला काय म्हणतात, ऑर्गॅनो. काळी मिरीला कुठलाय. ओके, सो पास्ता आलेला आहे. आता आपण घेतलेला आहे अमूलचं चीज आणि हे आहे मैदा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आपण काय करणार आहोत, सर्वात पहिला आपण हे ऑइल घेतलेलं आहे. आता ऑइल मध्ये आपण काय करणार आहोत, आपण आता सॉस बनवणार आहोत. याचा सॉस बनतोय. ओके, व्हाईट सॉस पास्ता. तर व्हाईट सॉस आपण बनवणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिला मैदा, 2 चमचा मैदा यात टाकलेला आहे आणि चांगला फेटत आहोत. चांगला गरम होईपर्यंत आपण त्याला फिरवत आहोत. मैदा चांगला गरम झालेला आहे. आता आपण जे दूध गरम केलंय ते आता यात ऍड करणार आहोत. थोडं ऍड करायचं. हा आपला व्हाईट सॉस पास्ता आहे ना. ऍड केलं. ऑरिगॅनो. आता आपण यामध्ये ऑरिगॅनो टाकलं. भरपूर असं कुटून टाकलेलं आहे. आता टाकतो आपण काळी मिरची. चांगलं उकळी येईपर्यंत फिरवून घ्यायचं. स्वादानुसार मीठ टाकायचंय, जसं तुम्हाला आवडेल तसं. कारण जो पास्ता असतो ना त्याला टेस्ट नसते, मग त्याला आपल्याला टेस्ट ऍड करायची असते. आता आपण हे जे दोघांची जे कटिंग केलेली आहे, कांदा आणि फ्राय केलेली व्हेजिटेबल. हा, ओके, फ्राय केलेले व्हेजिटेबल्स, व्हेरी गुड. ते आपण आता यामध्ये ऍड करत आहोत. ऑनियन आणि कॅप्सिकम. तुम्हाला अजून काय व्हेजिटेबल पाहिजे असतील तर ते पण ऍड करू शकता. आता आम्हाला कॉर्न नाही भेटला म्हणून शॉर्टकट मध्ये बनवतो. अच्छा, तू चीज किसणार आहे. आणि फायनली आपला पास्ता ह्याच्यामध्ये जात आहे. व्हेरी गुड. सुट्ट्या करून टाकायचं. चांगल्यापैकी पास्ता ऍड झालेला आहे. आता आपण त्याला फिरवणार आहोत चमच्याच्या साहाय्याने. फायनली पास्त्याला थोडंफार पाणी सुटलेलं आहे. आता आपण चांगला किसून मस्तपैकी चीज ऍड करणार आहोत. चीज किसताना बघितलं ना का तोंडाला पाणी सुटतं. असं वाटतं जास्त चीजी होणार. आतापासून तोंडाला पाणी सुटतंय. पूर्ण अर्धा आम्ही खाली केला. फुल चीजी. पूर्ण चीजने भरून टाकलाय. याचं नावच आहे चीज पास्ता. चांगल्यापैकी आता ढवळून घ्यायचं आपल्याला. यस, ताकी आपण जे चीज घातलंय वरून ते चांगल्यापैकी मेल्ट होऊन त्यामध्ये मिक्स होईल. बघा बघा,
अजून एकदा आपण एकदा मॅगी पास्ता मसाला ऍड करत आहोत. तुम्हाला जसा स्वाद पाहिजे त्याच्या हिशोबाने तो ऍड करायचा. 1 पाकिट और 2 पाकिट. जसं मॅगी मसाला टाकला ना सुंदर असा खमंग असा वास यायला लागलाय. माझ्या पण तोंडाला आता पाणी सुटायला लागलंय. तर हळूहळू पास्ता असा बनतोय आणि त्याचा वास असा खमंग येतोय. लगेच बाबा काढून बसायचीच इच्छा झाली आता. छानपैकी असा चीज असं नुसतं तळतळत आहे आणि त्यात आमचा पास्ता. त्याच्याबरोबर आमची जीभ सुद्धा तळतळते की कधी एकदा पास्ता आमच्या ताटलीमध्ये येईल. फायनली पास्ता आमचा आलेला आहे जो आता आम्ही डिश मध्ये सर्व करत आहोत. काव्या खाऊन सांग कसं झालंय. काव्याला अजून चीज पाहिजे. त्यात आपण ऑलरेडी चीज टाकलेलं आहे. एकदम क्रीमी झालेला. श्री खाऊन बघ कसं आहे. मस्त आहे. वा वा. दोघांना पण फायनली पास्ता आवडलाय. तुम्हाला पण नक्की आवडेल. रेसिपीला फॉलो करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.